पुणे नाशिक आणि नाशिक मुंबई या राष्ट्रीय महामार्गाची खरं तर दुरवस्था झाली आहे। या मार्गावरती मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलं आहे आणि पत्राद्वारे या ठिकाणी या रस्त्याची डागडुजी करण्याची आणि खड्डे बुजवण्याची मागणी त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आपण सध्या आलो आहोत पुणे नाशिक महामार्गावर। या ठिकाणी पाहतो की हा पुणे नाशिक महामार्ग आहे आणि याच्यावरती मोठमोठे या ठिकाणी खड्डे पडलेले पाहायला मिळतात। त्यासोबत पुणे नाशिक महामार्ग आणि नाशिक मुंबई या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून या दोन्ही मार्गांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। त्यासोबत वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असलेल्या या रस्त्यावरती अपघाताची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली असून ही परिस्थिती लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हे पत्र लिहून या ठिकाणी खरं तर जी डागडुजी करण्याची आणि खड्डे बुजवण्याची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यासोबत पुणे नाशिक महामार्ग हा औद्योगिक व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावरून पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे। त्यामुळे या मार्गावरती ज्या ठिकाणी खड्डे पडलेत त्या ठिकाणी दुरुस्ती करावी अशी मागणी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा अभिषेक सामी, सुनील दिगळे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।